प्रभाग क्रमांक 4 मधून आपण नगरसेवक पदासाठी निवडणूक उभे राहिलात, नक्की काय व्हिजन घेऊन उभे राहिलात? समजा सर, तुमचं मनपूर्वक आभार. तुम्ही आज माझं व्हिजन ऐकून घेण्यासाठी इथं आलात आणि ते जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेले मी 7 ते 8 वर्षापासून जनतेच्या तळागाळातले प्रश्न समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करून मी ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला सक्सेससुद्धा येत आहे. आज आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेले कित्येक वर्षापासून वेशीच्या खाली विरळ लोकसंख्या म्हणून एक FS आहे सर. ही सगळ्यांना माहिती असतं. ही विरळ लोकसंख्या असल्यामुळे एक FS असल्यामुळे आमची त्याची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ती अजून पण डेव्हलपमेंट झाली नाही. आणि ह्या वेशीच्या वरती आज पण विरळ लोकसंख्या न दाखवता 2चा FS आहे. आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी ही बाब आत्तापर्यंत मांडलेली नाही आणि DP प्लॅनमध्ये चेंज करण्याचा प्रयत्न केलेला नाही. आमच्या इथं नेहमी पाणी कमी दाबाने येतं, पाणी कधी शुद्ध येत नाही, कचरा घन व्यवस्थापन प्रॉपर पद्धतीने होत नाही. गेले कित्येक वर्षापासून ह्या ठिकाणी पाणी घरामध्ये घुसायचं, पूर्ण ड्रेनेज लाईनचं पाणी आणि पावसाचं पाणी पूर्णपणे इथं येऊन पाणी सर्व घरात या 25-30 घरांमध्ये पाणी घुसायचं. व्यापाऱ्यांचं नुकसान व्हायचं, घरांचं नुकसान व्हायचं. कित्येक वर्षापासून काही गोष्टी अडकलेल्या होत्या, जिथं आमची मंदिरं असतील, मस्जिद असतील, दर्गा असतील, वॉल कंपाऊंड स्मशानभूमी असतील, दिवे असतील, छोट्या मोठ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टीपासून आम्ही वंचित होतो. आणि ह्या वंचित गोष्टीपासून असताना सगळ्या सर्वसाधारण लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्याजवळ ती गोष्ट मांडल्यानंतर मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या गोष्टी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस मी हा प्रयत्न करत असताना काही गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर ह्या गोष्टी आल्यानंतर इथलच्या काही समाजकंटकांनी त्याच्याबद्दल अर्ज दिले, त्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत सर. आणि अर्ज देऊन बरीचशी कामं बंद पाडली, ही जनता सगळ्यांना माहिती. अर्ज बद्दल कामं बंद नक्की कोणकोणती कामं आहेत? अशी काही तुमच्याकडे अर्ज तुम्हाला कामांची यादी माहिती असेल की कामं बंद पडली? मंदिर संदर्भामध्ये काम हे नगरपालिकेला सँक्शन न करता आणि कोणतंही साईड मार्जिन न करता आणि चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे असा कलेक्टरनी कलेक्टरपाशी अर्ज केला होता. तो अर्ज PWDला बी केला, नगरपालिकेला केला होता. कोणी केला होता ते अर्ज सांगण्या इतपत सर मी आता सांगणार नाही. वेळ आल्यानंतर निश्चित मी ती नावं सगळ्या जनतेसमोर आणीन. आणि त्या गोष्टी आता हीच तर वेळ, आम्ही तुमच्या समोर आलो ना ती वेळ घेण्यासाठी आहे सर. मी 2 दिवसानंतर निश्चित तुमच्या चॅनल मार्फत त्या अर्ज सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणणार आहे. आजची तारीख आहे 27. 29 तारखेला जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये मी ते अर्ज तुमच्या समोर ठेवत. हे सर्व काम करत असताना अडचणी भरपूर आल्या सर. सर्वसामान्य लोकांच्या अडचणी कुणी समजून घेत नाही, सर्वसामान्यांच्या पर्यंत कुणी पोहोचत नाही. आत्ताच कुठेतरी सभा झाल्यानंतर एक आमचेच मित्र त्यांनी भाष्य केलं का ह्या सभेमध्ये अपोजिट पक्षांनी ह्या सभेमध्ये येणारा प्रत्येक वर्ग हा सुशिक्षित आहे आणि व्यापारदार वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, बाकी इथं कुणीही रिकामे नाही आहेत. तर मी सांगू शकतो माझ्या बरोबर जेवढी मुलं आहेत ना, ही सर्वच्या सर्व मुलं आज कोणत्या ना कोणत्या व्यवसायाच्या शोधात आहे, कोणत्या ना कोणत्या नोकरीच्या शोधात आहे. यांना कोणाचाही आधार नाही आहे आणि या आधार देण्याचं काम मी माझ्या मार्फतून आणि पैलवान साम्राज्या मार्फतून आणि SP बॉयच्या आणि बाकीच्या सगळ्या ग्रुपच्या मार्फतून आम्ही करतोय. आम्ही प्रयत्न करतो आमच्या नवीन पिढीला व्यवसाय भेटला पाहिजे, आमच्या नवीन पिढी कामाला लागली पाहिजे, त्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे. आणि मी ही गोष्ट कित्येक ठिकाणी सुद्धा मांडलेली आहे. शैक्षणिक दृष्टिकोन आपण कटिबद्ध आहात, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. नेतृत्व करणाऱ्यांनी आपल्या तरुण सहकाऱ्यांना निश्चितच आर्थिकदृष्ट्या सबळ करणं गरजेचं आहे, पण त्या संदर्भातलं आपलं व्हिजन नक्की काय असणार ते जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. व्हिजन आजच्या घडीला आज मी जुन्नर शहरामध्ये जे व्हिजन मांडतोय ते तुम्हाला मी आज क्लिअर करतो. जुन्नर शहरामध्ये आजपर्यंत सरकारी हॉस्पिटल चांगल्या पद्धतीचं झालेलं नाही. जे होतं त्यावरती नगरपालिकेचा होल्ड होता, पण तो सुद्धा त्यांनी काढून टाकला आणि ते जिल्हा परिषदेला पूर्णपणे हँडओव्हर करून घेतलं. ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आज मी जर नगरपालिकेमध्ये मला या सर्व जनतेने आणि या प्रभागाने निवडून जर दिलं तर मी पहिली गोष्ट जी करत तर आरोग्य खात्याशी रिलेटेड करत. तो वर्ग नगरपालिकेमध्ये सरकारी हॉस्पिटल चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी NICU असलं पाहिजे, ICU रूम चांगले व्हेंटिलेटरचे असले पाहिजेत आणि जुन्नरसारख्या ठिकाणी व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स असणं गरजेचे आहे. कार्डियकचे पेशंट्स आमच्या जुन्नर शहरामध्ये खूप भेटतात. आमच्या इथे NICU कमीत कमी 10 माते मागं जेव्हा डिलेव्हरी होतात त्याच्यातून एक मातेच्या गर्भातून जेव्हा लवकर डिलेव्हरी होती त्यावेळेस त्या मुलीला जे काही जन्माला येतं त्यांना NICUची गरज लागते आणि त्या पेशंट्सला आम्हाला आळेफाट्याला घेऊन जावं लागतं किंवा पुण्याला घेऊन जावं लागतं आणि सर्वसाधारणच्या खिशाला ती गोष्ट परवडणारी नाही आहे. तर मी जे काही कोणतं काम असेल ना तर सर्वात पहिलं काम करेल आरोग्य खात्याशी रिलेटेड आणि त्याचा फॉलोअप मी निश्चित दादांकडे घेईल, शरद दादांकडे घेईल आणि त्याच्याबरोबर
जे नगर विकास विभागाचे एकनाथराव शिंदे आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी नक्की, आपले मुख्यमंत्री राज्याचे, त्यांच्याकडे सुद्धा फॉलोअप घेईल, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. हा झाला शहराचा विषय, परंतु आपण ज्या प्रभागामध्ये आहात त्या प्रभागातल्या विकासासाठी आपली नक्की असणारं व्हिजन कसं असणार आहे? सर, हे जुन्नर मधले एंट्रीला, जेव्हा जुन्नर शहरामध्ये एंट्री करतो त्या एंट्री करत असताना जुन्नर शहरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लागली ती जुन्नरची बेस लागते. आणि जुन्नरची बेस लागल्यानंतर सर्वात पहिलं जुन्नर जे जुनं स्टार्ट होतं हे शुक्रवार पेठ आणि जुनं एसटी स्टँडपासून सुरुवात होतं. कित्येक वर्षापासून जुनं एसटी स्टँड हे दूर अवस्थेत पडलेलं आहे. या ठिकाणी 80% एसटी या खाली येत नाही. आमच्या इथलच्या वृद्ध लोक असतील, प्रवासी असतील, ह्या लोकांची गैरसोय होती आणि ते जुनं एसटी स्टँड डेव्हलप झालं पाहिजे, त्याचं व्हिजन मी डोळ्यासमोर ठेवलं आणि ते नक्की डेव्हलप करेल. आणि दादांनी त्या बाबतीमध्ये महामंडळाचे जे नेते आहेत त्यांच्याबरोबर ही संवाद साधून त्यांनी सुद्धा ग्वाही दिलेली का 3 कोटी रुपये जुन्या एसटी स्टँडला त्यांनी मंजूर केलेले आहेत. ते अजून प्रस्ताव, त्यांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे, पण दादांनी नक्की आश्वासन दिलं ज्यावेळेस तुमची जुन्नर शहरामध्ये एक हाती शिवसेनेची सत्ता येईल त्यावेळेस पहिल्यांदा जुने एसटी स्टँड संदर्भामधलं काम मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. आमचं म्हणणं असेल फक्त मयूर महावरे निवडून आले ते काम होणार नाही का? 100% होणार सर, 1001% होणार. ज्यावेळेस मी निवडून येणार ना, मी या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेईल. 772 विन आहे साहेब आता. ओके, शेवटा लोकशाही आहे, तो भाग आहे. आम्ही निश्चितच हे सगळी मंडळी आपल्या बरोबर आहे, परंतु आपल्यावरती विरोधकांच्या माध्यमातून काही टीका टिप्पणी पण झाली. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, आपल्या कार्यकर्त्यांना घोषणा देण्याचा अधिकार आहे, त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे, आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही प्रश्न जनतेला उत्तरासाठी बांधील पण आहात. आता आपल्यावरती जी टीका टिप्पणी होते की आपण जी विकासाच्या कामाबाबतचे जे फ्लेक्स लावले आहेत ते फ्लेक्स लावत असताना त्यात आपला वैयक्तिक कोणताही सहभाग नव्हता, परंतु ज्यास आपण ज्या पक्षाच्या माध्यमातून काम करत होता कार्याध्यक्ष म्हणून, त्या पक्षाच्या नावानं आपण ते फ्लेक्स लावले, याच्यावरती आपलं मत काय? निश्चित सर, मी ज्यावेळेस जुन्नरच्या ह्या 4 नंबर प्रभागातून काम करत होतो, माझा जो पक्ष होता त्यात काम करत असताना निश्चित माझा फॉलोअप या सगळ्या जनतेने बघितलेला आहे. आणि मी तो फॉलोअप, तो डॉक्युमेंट कलेक्ट करणं आणि तो फंड आणण्यासाठी अग्रेसर आणि जागेंबद्दलचे जे छोट्या मोठ्या त्रुटी आहेत त्या कंप्लीट करण्यासाठी मी किती पळवलो ह्या प्रभागातल्या लोकांना माहिती, मला कोणाला सांगायची गरज नाही आहे. तो फंड युती सरकारने दिलेला आहे. त्याच्यामध्ये अजितदादा पवार असतील, फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी हा फंड दिलेला आहे आणि निश्चित त्या फंडाचा चांगला युटिलाइज केला आहे. सर, जुन्नर शहरामध्ये जेव्हा तुम्ही कामं बघशाल त्यावेळेस मी इथलचे कामं मी स्पेसिफिक उल्लेख करून दाखवतो. ह्या कामांमध्ये इस्टिमेट बनवताना मी स्वतः PWDच्या इंजिनियर आपण अत्यंत हिरीनं काम केले. आम्ही आपली कामं पाहिली आहेत. गटर व्यवस्थेमध्ये आपण फार हिरीनं पावसाळ्यामध्ये गटर व्यवस्था साफ करण्यामध्ये आपण काम केले, परंतु आता जे आपण सांगितलं त्यामध्ये आपण ज्यांच्यावर होता ते तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, मला वाटतं त्यांचा सहभाग यामध्ये होता की नाही? 100% त्यांचा सहभाग होता, पण त्यांना फॉलोअप मी घेतला. एक भाषणामध्ये त्यांनी हे पण सांगितलं का मयूर, अरे एवढा फंड इकडे घेतला म्हणजे खालच्या भागात जुन्नरला मला फंड द्यायचा आहे, तू सगळं इकडेच ओढतो. म्हटलं नाही दादा, आजपर्यंत इकडं कामं झाली नाही. माझा आग्रह आहे, माझ्या जनतेला हा फंड पाहिजे आणि तो आणण्यासाठी मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न हा सगळ्या जनतेने बघितलाय. मग असं काही होतंय का की आता आमदार अतुल बेनके नाही आहेत, आमदार शरददादा सोनवणे आहेत आणि म्हणून आपण त्या बाजूला गेलो, असं काही होतंय का? सर, मी असं तर नाही सांगणार, पण ज्यावेळेस मी तिकीट मागत होतो त्या तिकीट मागत असताना त्यांनी सांगितलं की मी राजीनामा दिला आहे. मी राजीनामा फक्त कार्याध्यक्ष पदाचा दिला होता, कारण त्यांच्या ज्या हालचाली चालू होत्या त्या माझ्या निदर्शनात येत होत्या. मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, कारण कार्याध्यक्ष त्यांचं तर म्हणणं की तुम्हाला त्यांनी विचारलं होतं. कार्याध्यक्ष पदाचा जेव्हा राजीनामा देत होतो त्यावेळेस मी शहर अध्यक्षांना वारंवार विचारलं का सरळ मला शहर अध्यक्ष, परंतु शहर अध्यक्षांना आपण विचारलं हे पण ठीक आहे, हे बरोबर आहे, परंतु आपले संबंध डायरेक्टली अतुल बेनके जे त्यांच्या बरोबर आहेत. जुन्नर शहरातील असे काही कार्यकर्ते आहेत की ज्यांचे संबंध बेनके परिवाराशी डायरेक्ट आहेत, त्यामुळे तुम्ही एक आहात. अतुल साहेबांना म्हणजे अतुल दादांना मी विचारलं होतं, म्हटलं दादा असा असा विषय आहे, तुम्ही माझं तिकीट डिक्लेअर करा. दादा म्हटले आपण तिकीट डिक्लेअर करूया, वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. पण त्याची वेळ येता 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 इतकं डिले होत गेलं का मला काही संभ्रम तयार झाला. आणि संभ्रम तयार झाल्यानंतर अचानक एक दिवशी मला बाईट दिसली का आमच्याच प्रभागातले 2 व्यक्तींचा प्रवेश करून त्यांचं तिकीट त्यांनी डिक्लेअर केलं. सगळ्यात पहिलं तिकीट डिक्लेअर त्यांचं केलं आणि ते तिकीट डिक्लेअर केल्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये प्रचाराचा नारळ अपक्ष म्हणून फोडण्यासाठी औदावरच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या मंदिरामध्ये होतो. त्या ठिकाणी मला माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितलं का बाईट आलेली आहे, अतुल शेटनी
हे दोन व्यक्ती हे डिक्लेअर केले, त्यांचा प्रवेश करून घेतला, ज्यांचा कधीही राष्ट्रवादीशी संबंध नव्हता, त्यांनी कधीही राष्ट्रवादीत कधी काम केलेलं नाही, अशा लोकांचा प्रवेश करून घेऊन प्रवेश केल्यानंतर त्यांना तिकीट डिक्लेअर केलं. माझ्याबरोबर याकूबभाई असतील, जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, सीतारामदादा असतील, गुलाबनबी चाचा असतील, बाळूदादा डबडे असतील, हे राष्ट्रवादीतल्या काम करणाऱ्या लोकांना तुम्ही विचारू शकता. यांना सुद्धा हे विचारलं गेलेलं नाही. मला जाऊन द्या, यांना तुम्हाला विचारलंय का? तुम्हाला विचारलं का तिकीट देताना? कोणत्याही कार्यकर्त्याला, जुन्या कार्यकर्त्याला किंवा नवीन कार्यकर्त्याला, अक्षय असेल, जहीरभाई असेल, मी आणि जहीरभाई आम्ही एकत्र काम करत होतो. तुम्हाला शेठचा फोन आलाय? तुम्हाला विचारण्यात घेतलं आलं? कोणालाही विचारत न घेता ते तिकीट डिक्लेअर केलं. मला माहित नाही त्यांची काय प्रॉब्लेम्स होता किंवा त्यांना काय अडचण. ठीक, पक्षश्रेष्ठी होते, त्यांनी तो निर्णय घेतला. प्रत्येक पक्षानं म्हणजे काँग्रेस असू द्यात, राष्ट्रवादी दोन्ही गट असू द्यात, शिवसेना दोन्ही गट असू द्यात किंवा भाजप असू द्यात, या प्रत्येक पक्षानं उमेदवारांची यादी डिक्लेअर करताना एबी फॉर्म हे तर शेवटच्या दिवशीच दिलेत. आणि आपण तर एक खंदे समर्थक म्हणून ओळख होती आपली. हे बरोबर आहे, एबी फॉर्म शेवटला दिले, मान्य आहेत. पण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः सांगितलंय का हे 4 नंबर प्रभागातले उमेदवार आहेत. त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यांची बातमी धुराळाच्या ग्रुपला आहे, जुन्नर विकास मंचला आहे, जुन्नर मधल्या कमीत कमी 5 ग्रुपला, आणि त्यांच्या ऑफिशियल पेजला पण ती बातमी आहे. नक्की आपलं म्हणणं काय? आपला आरोपच आता म्हणून म्हणजे तुमचा आरोप काय नक्की तुम्हाला डावललं गेलंय? मला 100% डावललं गेलं. मी सर्वसाधारण फॅमिलीतून आहे, मला डावललं गेलं. या ठिकाणी पैशाचा विचार केला गेला. ज्यांना नगरपालिकेत जाऊन फक्त दरवाजावर पाटी पाहिजे अशा लोकांचा विचार करून, जो कधीही माणसात नसलेल्या लोकांचा विचार करून त्यांना तिकीट दिलं गेलं. आणि सर्वसाधारण जो 8 वर्ष 10 वर्ष ग्राउंडवरती काम करतो अशा लोकांना तिकीट डावलं गेलं. माझ्याबरोबर जहीर सुद्धा काम करत होता, आज त्याला पण डावललं गेलं. हे डावलत असताना निश्चित आम्ही फोन करायला पाहिजे होता, पण बऱ्याच वेळा निवडणुकीला आम्हाला पण कार्यकर्त्यांना फोन यायचे, पक्षातल्या लोकांचे, स्वतः दादा अतुल शेठचे. पण असं आता दिसलं गेलं नाहीये चित्र हे वेगळं दाखवलं. मयूर महाबरे एकदमच विचारलं का नाही गेले? मग आम्ही विचारायला गेल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस त्यांनी डिक्लेअर केलं, एवढे मोठे पक्ष सृष्टीने विकले, ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी जर डिक्लेअर केलंय, त्यांनी डिक्लेअर केलं, प्रेसला बातमी दिली, त्यांची बातमी सगळ्या चॅनलला आली, हे झाल्यानंतर मी विचारणं जाणं सर योग्य आहे का? तुम्ही मला सांगा. जर कधी सगळ्या न्यूज चॅनलला आणि सगळ्या ठिकाणी त्यांची बातमी पडतीये का मी प्रभाग क्रमांक 4 मधून हे 2 उमेदवार डिक्लेअर करतोय, ज्यांचा कधीही पक्षाशी संबंध नव्हता. मग त्यावेळेस माझी पद्धत, मी काय केलं, मी माझा प्रचाराचा नारळ फोडला. आणि त्यावेळेस आमदार साहेब शरददादा सोनवणे यांचा मला कॉल आला, मयूर तुझ्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता काम करत असेल, तुला डावललं गेलंय, निश्चित तुझं स्वागत इथं राहील, तुझं आला तर तुला मानाचा सन्मान दिला जाईल, आणि तुझ्या नजरेतून जो प्रभागाचा विकास तू करण्याचा प्रयत्न करत होता, निश्चित जी रखडलेली कामं आहेत ते कामं पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, आणि तू सांगशील ती कामं पूर्ण होतील. नक्की तोच महत्त्वाचा मुद्दा. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की आता मगाशी टीका केली गेली की मंदिराची कामं ही थांबवली गेली आहेत. ही थांबवलेली ह्या सगळे लोक, ही इथलची जे लोक आहेत ना सर, हे सगळे शुक्रवार पेठेतले आहेत, पंचोबा पेठेतले आहेत. कामं कुणी थांबवली, कशी थांबवली गेली? त्यावेळेस तर मी राष्ट्रवादीत होतो, काम राष्ट्रवादी करत होतं, मयूर महाबरे राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष असताना काम करत होता. मग काम करत असताना कामं थांबवली काय गेली ही जुन्नरला माहिती. सध्या सुरुवातीला मी तुम्हाला तेच विचारलं होतं आणि शेवटच्या प्रश्नात तेच विचारले, कामं थांबवली कुणी? कामं थांबवली गेलेले इथलच्या समाजकंटकांनी का? पण त्याच्याबरोबर अजून एक कारण आहे, आमच्या इथलच्या कामांसंदर्भामध्ये काही लोकांनी अर्ज दिले होते, आणि ते अर्ज दिल्यानंतर त्या कामाची चौकशी लागली. त्यासाठी मी प्लॅन सुद्धा तयार करून घेतले. जेवढी कामं आहेत, लक्ष्मीमाता मंदिर असेल, त्याच्यानंतर बौद्ध विहार असेल, त्याच्यानंतर शनी मंदिर असेल, स्मशानभूमी असेल, या सगळ्या संदर्भाचे डॉक्युमेंट मी कलेक्ट करून त्याची प्रोसेस पण केली, आणि मी फॉलोअप पण घेत आहोत. राहिला प्रश्न हस्तांतरितचा. प्रत्येक ठिकाणी ट्रस्ट आहेत, काही ट्रस्टी एक्सपायर झालेले आहेत, त्यासाठी प्रोसेसला टाइम लागत होता, त्यामुळे त्या पण प्रोसेस चालू आहे. ज्यावेळेस नवीन ट्रस्ट क्रिएट होईल किंवा त्या ट्रस्टींच्या जागी दुसरे ट्रस्टी येतील, त्यावेळेस आम्ही डॉक्युमेंट देऊन त्याचे सुद्धा हस्तांतर करून तो फंड परत घेण्याचा प्रयत्न करू, आणि त्याचं आश्वासन सुद्धा आम्हाला शरददादांनी दिलेलं आहे. कारण एकदा फंड पडलेला आहे, तो फंड पुढेही जाणार नाही, आणि काम मार्गी लावण्याची जबाबदारी ही मी स्वतः दादांका आग्रही आहे. दादा म्हणले ते काम करणार. माझं ड्रीम आहे सर, शनी मंदिर हे झालंच पाहिजे, बौद्ध विहार हे झालंच पाहिजे, लक्ष्मी माताचं मंदिर हे झालंच पाहिजे. मतदारांना आपण काय आव्हान कराल? मी मतदारांना एकच आव्हान कराल सर, आज 365 दिवस 24 तास जो कुणी आपल्यामध्ये असतो, आपल्याला समजून घेतो, जात भेद मानत नाही, प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये उभा राहतो, प्रशासकीय कामासाठी तो सगळ्यात पुढे जातो,
कोणाचंही काही अडचण आल्यानंतर अशा व्यक्तीला निवडून द्या. समाजकारण करण्यासाठी इच्छा लागते, ती इच्छा माझ्यामध्ये प्रचंड आहे. मला विश्वास आहे जनता मला निवडून देणार आहे. मी अतुल दादांचे पण धन्यवाद मानतो का त्यांनी आज माझ्यावर टीका केली. ते खूप माझ्यासाठी श्रेष्ठी आहेत. त्यांनी माझ्या फॉलोअप नंतर या प्रभागाला खूप मोठा फंड दिला. मी प्रयत्न केले, त्यांच्याकडे रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी खूप मोठा फंड दिला आणि आज त्यांनी एक आव्हान मानलं किंवा आता बोलले तिथं माझ्याबद्दल, हा कसला पैलवान आहे, काच्या केल्यानंतर गेला. सर काच्या तर केलेलं आहे, कुस्ती केल्याशिवाय तर राहणार आणि ती पण काटा करणार. अरे बच्चा बच्चा कहता है मयूर दादा सच्चा है, बच्चा बच्चा कहता है मयूर दादा सच्चा है. ही कुस्ती तर होणार दादा, काच्या तर केलेलं आहे आणि तुमचा पण आशीर्वाद मी घेतलेला आहे. आणि तो आशीर्वाद मला फक्त सगळ्यांमध्ये सांगायला लावू नका. तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहेत एवढंच सांगेल तुमच्या माध्यमातून. आणि जनता माझ्याबरोबर आहे. 3 तारखेला गुलाल आपलाच राहणार.